आदित्यच्या पकडीतून सुटून ऐश्वर्या खाली येऊन तन्वीच्या शेजारी येऊन बसली. आदित्यही तिच्या पाठोपाठ खाली आला. तिला त्याच्या आईसमोर पाहून त्याला थोडं टेन्शन आलं होतं. तो पण येऊन समोरच्या चेअरवर बसला. ऐश्वर्या त्याच्याकडे पाहायलाही तयार नव्हती. ती असं वागत होती जसं काही ती त्याला कधी ओळखतच नाही. तन्वीने ऐश्वर्याची ओळख तिच्या आत्यासोबत करून दिली. हॅलो मॅम म्हणून तिनं त्यांना ग्रेट केलं. हॅलो बेटा म्हणत आदित्यच्या आईने हसून तिला ग्रीट केले. त्यानंतर तन्वी, तिची आत्या, तन्वीच्या घरचे सर्वजण बोलण्यात गुंग झाले. पण आदित्यचं पूर्ण लक्ष ऐश्वर्याकडे होते. तिला हे खूप ऑकवर्ड वाटत होतं. जर कोणी पाहिलं तर काय म्हणेल याचा विचार तिच्या मनात आला आणि ती ताडकन उठून उभी राहिली. तन्वीने लगेच ते पाहिले. काय झालं ऐशू, तू अशी का उठून उभी झालीस? तन्वीने काळजीने विचारले. अगं ते काही नाही, मी आत्ता निघते असं म्हणणार होती मी. खूप वेळ झाला ना मला येऊन, घरी जायला उशीर होईल ना म्हणून, ऐश्वर्याने कसेबसे सांगितले. थांब ना अजून थोडं प्लीज, तन्वीने तोंड बारीक करून म्हटले. अगं तनू, मी येते ना परत, तसंही बघ ना अंधार होईल आता आणि आईचाही फोन आला होता मला, ती वाट पाहत असेल. ऐश्वर्या ऐश्वर्या तू असं का नाही करत? तू राहायलाच का नाही आहे तिथे 2 दिवस? तन्वीची आई बोलली. काकू राहायला? मला खरं तर आवडलं असतं पण मी घरी सांगितलं नाही आणि घरचे परमिशन देतील की नाही ते पण माहीत नाही मला. ऐश्वर्या कसनुसं हसून बोलली. मस्त आयडिया आहे आईची. प्लीज ऐशू, नाही नको म्हणूस. किती दिवसांनी आपण भेटलो आहे, तेवढेच आपल्याला वेळ मिळेल अजून सोबत राहायला. तन्वी ही तनू, तुझं बरोबर आहे पण आई बाबा? ऐश्वर्या अगं त्यात काय एवढं, मी बोलते ना काका काकूंसोबत, त्या मला चांगलंच ओळखतात. काकू नाही म्हणणार नाही. तू मला देतेस का फोन लावून? तन्वीने ऐश्वर्याला पुढे बोलूच दिलं नाही. आता ऐश्वर्याला टेन्शन आलं होतं. ती मनातच विचार करत होती, कसं सांगू तुला तनू, जर आदित्य इथं नसता तर मी सुद्धा खूप आवडीने राहायला आले असते. तिने एकवार नजर आदित्यकडे फिरवली. त्याने हलकेच डोळ्याने इशारा करून ऐश्वर्याला प्लीज म्हटले. तसं तिने रागातच मान दुसरीकडे वळवली. ऐशू लाव ना फोन काकूंना, मी बोलते. तन्वी एवढा आग्रह करते पाहून आता मात्र तिचा नाईलाज झाला. कारण सारखं नाही म्हणणं बरोबर दिसत नव्हतं. उगीच तन्वीला वाईट वाटलं असतं म्हणून तिने तिच्या आईला फोन लावून दिला. अगोदर ती बोलली आणि नंतर तिने तन्वीकडे फोन दिला. ऐश्वर्याची आई तन्वीला चांगलंच ओळखत असल्यामुळे त्यांनी लगेच तिचा साखरपुडा आहे म्हणून ऐश्वर्याला तन्वीकडे राहण्यासाठी परमिशन दिली. तन्वी खूप खुश होती. तिने तर आनंदाने ऐश्वर्याला मिठीच मारली. ऐश्वर्याला पण खूप आनंद झाला होता, पण खूप टेन्शनही आलं होतं. कारण आदित्य तिच्याकडे पाहून मिश्किलपणे हसत होता आणि ती नुसती मनातल्या मनात गुरगुरत होती त्याच्याकडे पाहून. आता फक्त हे 2 दिवस आदित्यपासून दूर राहायचं कसं याची योजना मनोमन आखत होती. ती वेडी, पण तिला काय माहीत होतं की तिच्या नशिबात पुढे काय घडणार होतं. ऐश्वर्या तिच्या घरी जाऊन तिचं 2 दिवस काय सामान लागणार आहे ते घेऊन येण्यासाठी निघाली. नेमकी तन्वी बोलली की प्रतीकला सोबत घेऊन जा म्हणून, पण तो कामात अडकला असल्यामुळे त्याला जमणार नव्हतं. तेवढ्यात आदित्य बोलला, तुम्हाला चालत असेल तर मी येऊ का सोबत? आदित्य तसं ऐश्वर्याच्या नाकपुड्या रागाने फरफरल्या. पण तन्वीला आनंद झाला आणि दोघी सोबत बोलल्या. ऐश्वर्या नाही आणि तन्वी हो. आणि दोघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि आदित्य दोघींकडे आळीपाळीने पाहत होता. अगं ऐशू येऊ दे ना त्याला सोबत, तेवढंच तुझं लवकर येणं होईल. तन्वी तनू तुझं बरोबर आहे पण मी घरी जाऊन माझं थोडं काम आहे ते करून येते आणि त्यासाठी मला वेळ लागणार आहे. उगीच कशाला आदित्यला त्रास, त्याला जास्त वेळ थांबावं लागेल. ऐश्वर्या तेवढ्यात आदित्य मध्येच पचकला. अगं त्रास काय त्यात, थांबेल ना मी. तसं ऐश्वर्याने एक जबरदस्त रागीट लूक त्याला दिला. तसा तो जरा नरमला. मग ती तन्वीला बोलली, तनू मी लवकर येते, तोपर्यंत तू काय तुझं काम राहिलं असेल तर करून घे, मग मी आल्यावर आपण मनसोक्त गप्पा मारू. ऐश्वर्याने तन्वीला समजावले. तन्वी तर मानली, पण आदित्य मात्र तोंड पडून तसाच तिथे उभा राहिला. तन्वीचा निरोप घेऊन ऐश्वर्या निघून गेली. सगळेजण आपापल्या कामात गुंतले होते. तन्वीकडे करायला काही काम नव्हतं. सगळी गडबड घरात चालू होती आणि तन्वीच्या मनात वेगळीच खळबळ उडाली होती. मानवसोबत नीट बोलणं झालं नव्हतं या दिवसात. त्याची खूप आठवण येत होती. तिने त्याला फोन लावला. मानवने एका रिंगमध्येच फोन उचलला. हॅलो तन्वी. तन्वी हाय. मानव हळूच बोलला. आवाजावरून तर वाटत आहे की खूप दमला आहेस. तन्वीने विचारलं. खूप कामं होती या दिवसात आणि त्यात ऑफिसमध्ये पण कामं होती, ते पण करावे लागले. मानव आळस देत बोलला. मी म्हटलं होतं ना तुला की मला एवढे दिवस सुट्टी नको देऊस. बघ बरं तुझी किती दमछाक झाली आता. मी असते तर तुला थोडीफार मदत तरी करू शकले असते. तन्वी असू दे गं, काही दिवस फक्त, मग तुला माझ्याजवळ यायचंच आहे. तुझा आराम पण महत्त्वाचा आहे. काम काय होतच राहतील. मानव बेडवर येऊन तसाच पडून त्याच्याशी बोलत होता.
पण तू एवढा दमून जातोस, मग माझ्यासाठी तुझ्याकडे वेळ नसतो. तन्वी कंप्लेंट करत त्याला बोलली. अच्छा, म्हणजे हे कारण आहे तर रुसून बसायचं. तिचा तो लटका राग पाहून मानवला हसू आले. ती पहिल्यांदा असं काहीतरी बोलत होती आणि त्याला मजा येत होती. हो, मग बघ ना, उद्याचा एक दिवस गेल्यानंतर आपला साखरपुडा आहे आणि आता साखरपुड्याच्या वेळी तुला एवढी कामं आहेत, तर लग्नाच्या वेळी किती कामं असतील? तेव्हा तरी वेळेवर येशील की नाही? तन्वीने टोमणा मारलाच. तिच्या या बोलण्यावर मानव खळखळून हसला. जानी, आपसे शादी करने के लिए तो हम कब से बेकरार बैठे हैं. अगर आपकी इजाज़त हो तो उसी दिन हम आपको हमेशा के लिए अपना बना ले. मानव थोडं खट्याळ आणि राजकुमारची नक्कल करत बोलला. तन्वीला पण हसू आले. चल तुझं आपलंच काहीतरीच, म्हणत तन्वी जाम लाजली. मानवला दिसलेच जणू तिचे लाजणे. असं वाटत आहे तुझ्या गालावर चढलेली लाली ओठांनी टिपून घ्यावी. मानव, मानव बस आता, मी ठेवते फोन, असं म्हणत तन्वीने फोन ठेवला. अगं पण ऐकून ते घे. एवढे बोलेपर्यंत फोन कट देखील झाला. हसत हसतच मानव फ्रेश होण्यासाठी निघून गेला. इकडे तन्वी फोन ठेवून मागे वळली तर आदित्य तिथे येऊन उभं राहून तिचं बोलणं ऐकत होता आणि हसत होता. आधी तू काय करतोयस इथे? माझं बोलणं चोरून ऐकत होतास का? तन्वी मोठे डोळे करून विचारलं. अरे अरे, ऐकायचं काय त्यात? जर तूच मोठमोठ्याने बोलत असशील ते कोणाला चोरून ऐकायची काय गरज? हसत हसतच आदित्य बोलला. मी आणि मोठ्याने बोलते? छे, म्हणत तन्वी बेडवर मागे टेकून बसली. जाऊ दे, तुला माझं खोटंच वाटणार, म्हणून आदित्य जायला निघाला. तेवढ्यात तन्वी बोलली. अरे जातोस कुठे? चल मग सुरू कर आता. तन्वी, काय सुरू कर? न कळून आदित्यने विचारले. हेच की तुझं आणि ऐशूचं काय चाललंय, हे सांगणं सुरू कर. तन्वीला कधीच कळले होते त्यांच्या चेहऱ्यावरून की नक्कीच काहीतरी या दोघांमध्ये शिजत आहे, म्हणून तिने डायरेक्ट विचारले आदित्यला. अगं कुठे काय? काही नाही, मी तर तिला ओळखतही नाही. आदित्य मुद्दाम विषय टाळण्यासाठी बोलत होता. आधी लहानपणीपासून ओळखते मी तुला. चल बोल पटकन. तन्वी, सांगतो बाई सांगतो, असं म्हणत आदित्यने त्याच्या आणि ऐश्वर्याबद्दल सांगायला सुरुवात केली. हां, तर मी आणि ऐश्वर्या मुंबईला एकाच कॉलेजमध्ये होतो. तेव्हापासून आम्ही रिलेशनशिपमध्ये आहे. आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. जवळजवळ 4 ते 5 वर्ष झाली आम्ही सोबत आहोत. आणि त्या दिवशी तिने मला माझ्या ऑफिसमधील एका लेडीसोबत हॉटेलमध्ये पाहिलं आणि गैरसमज करून घेतला. मी फक्त एका मीटिंगसाठी म्हणून तिला भेटलो होतो ऑफिसच्या बाहेर. नेमकी तेव्हा मला ऐश्वर्याने पाहिलं आणि वेगळाच गैरसमज करून घेतला. आणि आता किती दिवसांपासून मी तिची समजूत काढत आहे, तर ती माझं काही ऐकून घ्यायला तयार नाही आहे. आदित्यने त्याची पूर्ण कहाणी सांगितली. असं आहे तर? तन्वीने सर्व ऐकून घेतलं. तिला काही आश्चर्य वाटलं नाही, कारण या सगळ्या गोष्टी आता नॉर्मल झाल्या होत्या. तन्वी आणि आदित्य बऱ्याच वेळचे बोलत बसले होते. त्याने तिला मानवबद्दल विचारले. तन्वी त्याच्या कौतुकाचे पूल बांधत होती. आदित्यला पण आश्चर्य वाटले की एवढी शांत असणारी मुलगी एकदम एखाद्याबद्दल एवढ्या उत्साहाने बोलते. याचा अर्थ नक्कीच मानव कोणी जादूगर असला पाहिजे. त्याला हसूच आले या गोष्टीचं. त्याला हसताना तिने पाहिले आणि विचारले. काय रे, काय झालं तुला हसायला? तन्वी, काही नाही गं, तुझ्यात झालेला बदल पाहत आहे. आदित्य, म्हणजे असा काय बदल झाला आहे? तन्वीने नकळून विचारले. काही नाही, जाऊ दे. ज्याप्रमाणे तू मानवबद्दल सांगत आहेस, आता तर भेटायलाच पाहिजे आमच्या भावी जावईंना. आदित्य मुद्दाम तिला चिडवत होता. मानव काय मानव, हा जिजू म्हण जिजू. तन्वी काही कमी नव्हती. मी जिजू तेव्हाच म्हणेल जेव्हा मी त्याला भेटेल. मला जे तो चांगला वाटला तरच जिजूचा शिक्कामोर्तब करेल मी मानववर. आदित्य आता तिला मुद्दाम अजूनच चिडवत होता. असं? तू विसरू नकोस, तुझी राणी माझ्या हातात आहे. तिने आदित्यच्या कमजोरीवरच बोट ठेवलं. तसं तो लगेच तिच्यासमोर झोकला. बाई, असं काही करू नको. पहिलेच ती माझ्याशी नीट बोलत नाही. आदित्य जरा टेन्शनमध्ये येऊन, बाया ना ऊठ पहाड के नीचे. तिला फारच मजा येत होती. कधी कोणासमोर न झुकणारा आदित्य आज तिच्यासमोर विनवणी करत होता आणि ती अजूनच हसत होती. तेवढ्यात ऐश्वर्या तिथे आली. तन्वीला असं हसताना आणि आदित्यला असं तिच्या पुढे हात जोडून उभं पाहून तिने विचारले. काय चालू आहे इथे? ऐश्वर्याने विचारले. तिला बघून दोघेही एकदम शांत झाले. काही नाही, काही नाही झाले, म्हणून आदित्य तिथून लगेच सटकला. त्याला असं गेलेलं पाहून ऐश्वर्याला पण आश्चर्य वाटले. तिने तन्वीला विचारले. याला काय झालं? ऐश्वर्याने एक हात मुडपून विचारले. अगं काही नाही, तो असंच बकवास करत होता. ये ना तू बस, असं म्हणत तन्वीने तिचं सामान ठेवायला मदत केली आणि दोघी मैत्रिणी गप्पांमध्ये गुंग झाल्या. दुसरा दिवसही असंच कामात गेला. ऐश्वर्यासुद्धा घरात थोडाफार कामाला मदत करत होती. आदित्यची तिच्या मागे लुडबुड चालूच होती. तन्वीला मात्र त्या दोघांची फार गंमत वाटत होती. मानवची आठवण तर येत होती, पण तो कामात असेल म्हणून तिने त्याला कॉल केला नाही. त्याचं उशीर कधीतरी मेसेज आला की सॉरी, आज बोलता येणार नाही, खूप काम आहे, असं. तिनेही काही जास्त न विचारता ओके, काळजी घे आणि वेळेवर जेवण करून घे. तिकडून त्याने हार्ट पाठवला. ती झोपून गेली.
झोप तरी कसली येत होती. उद्या काय आणि कसं असेल सर्व, हा विचार सतत मनात येत होता. तिला खरं तर विश्वास नव्हता बसत की खरंच तिचं आणि मानवचं लग्न होत आहे आणि उद्या त्यांच्या नात्यावर ऑफिशियल शिक्कामोर्तब होणार होता. ती खूप खुश होती मनातून. तिला रात्री कधी झोप लागली तिचं तिलाच कळलं नाही. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.